तर नमस्ते, तर मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. म्हणून तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या ट्विटरला भावनं झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलेला खतरनाक भावनो जे असणाऱ्या भावनो बर्थडे बॅनर इन्व्हिटेशन कार्ड डिझाईनवरती आपण केलेल्या आहे भावनो. त्यासाठी आपल्या चॅनलला काय करायचं, नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवायचे भावनो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला भावनो मी PLP फाईल प्रोव्हाइड केलेली आहे, जी की पूर्ण पिक्सल लॅबवरती डिझाईन आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तुम्हाला थंबनेलला एकदम क्रिएटिव्ह अशी थंबनेल तुम्हाला प्रोव्हाइड झालेला असेल. चला सुरू करूया आजच्या या ट्युटोरियलला भावनो. त्या व्हिडिओमध्ये माणूस सांगण्याआधी सांगतोय, लक्षात ठेवा 3 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे या PLP फाईलला. ओके. त्याच्यानंतर साईज दाखवून देतो, इथे बघू शकता. व्हिडिओ पूर्ण बघा. पासवर्ड कुठे असू शकतो, पासवर्ड जो कमेंट करेल त्याला पूर्ण डिलीट करून ओके पूर्ण डिलीट केलं जाईल, लक्षात ठेवा. कस्टम साईजमध्ये इथे बघू शकता विड्थ असणार आहे 1088 आणि हाईट असणार आहे 1280 पिक्सल. ओके. जी की आपण पिक्सल लॅबमध्ये डिझाईन घेतो ती पिक्सल लॅबमध्ये असणार आहे, लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर आता हा बघू शकता बॅकग्राऊंड आहे. हा बॅकग्राऊंड आपण कसा बनवलेला आहे तुम्हाला मी एकदम साधे सोप्या भाषेमध्ये समजावून सांगतो. ओके. तर हा जो बॅकग्राऊंड आपण कसा घेतलेला बघू शकता, एक बॅकग्राऊंडला सिंपल एक रेड कलरचा पूर्ण पोर्शन होता, जो आपण Pinterestवरून घेतलेला आहे. त्याच्यावरती आपण हे पूर्ण व्हाईट कलरचं काय केलेलं आहे, आपण ब्रशेस घेऊन त्याच्यावरती सर्व मर्ज केलेलं आहे. तुम्हाला माहीत असेल कसं मर्ज करायचं, जर नसेल माहीत बॅकग्राऊंड क्रिएटिव्हवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल नक्की कमेंट करून घ्या, मी त्याच्यावरती घेऊन येईल. ओके. तर हा बॅकग्राऊंड तुम्हाला समजलं असेल कसं मी काय यूज केलेत. ओके. त्याच्यानंतर पुढे येते. पुढे याच्यानंतर आता आपले जे ऑब्जेक्ट असणार आहे, ओके, ज्यांची तुम्हाला ऑर्डर येणार आहे त्यांनी तुम्हाला काय प्रोडक्ट दिले असतील, म्हणजे प्रोडक्ट म्हणजे जसं की फोटो वगैरे काय असेल, त्याला काय करायचं, क्रॉप करून घ्यायचं मस्तपैकी. इरेज टूल किंवा फोटोपिया तुम्हाला माहीत असेल, फोटोशॉपसारखं एकदम क्रिएटिव्ह डिझाईनसाठी बनवणं ॲप्लिकेशन व सॉफ्टवेअर आहे, जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता फोटोपिया म्हणून. ओके. तिथे तुम्हाला इरेज करायचं बॅकग्राऊंड एकदम खतरनाक भेटून जाईल. त्याच्यानंतर इरेज केल्याच्यानंतर असं काय नाही की भाऊ तुम्हाला कसे पण फोटो भेटतील. ओके. मला आता समजा असा भेटला आहे म्हणून मी बॅकग्राऊंड रेड घेतलेला आहे. तुम्हाला जर समजा ह्याच्यामध्ये तुम्हाला पिंक कलर किंवा येलो कलरचं वगैरे कोणत्याही कलरचा जर पोर्शन भेटला तर तुम्हाला बॅकग्राऊंड चेंज करावं लागणार आहे, लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर पुढे हा आपला ऑब्जेक्ट झालेला आहे. ऑब्जेक्ट झाल्याच्या नंतर आपण काय केलेलं आहे, ही एक स्क्रीन घेतलेली आहे. कुठली स्क्रीन आहे भावनो, शॅडोची. ओके. तर शॅडोची ही स्क्रीन तुम्हाला दिसते, ती काय करणार आहे भावनो, आपण जेव्हा एखादी खालून जो पोर्शन दिसतो एकदम बॉटमला, तिथून आपल्याला काय करायचं असतं, पूर्ण ती लेअर पूर्ण एकदम मिक्स करायची असते, म्हणजे जेणेकरून पूर्ण बॅनर एकदम पूर्ण पॅम्पलेटसारखं आपल्याला बॅनर दिसला पाहिजे, लक्षात ठेवा. ओके. असं नाही की एकदम नुसतं फोटो लावलेत एकावरती असे, तर वेगळं पोर्शन नाही करायचं आपल्याला, एकदम बॅनर टाईप इन्व्हिटेशन कार्ड डिझाईन करायचं आहे. त्यासाठी आपण काय केले, थोडी क्रिएटिव्हिटीनुसार ही शॅडो याच्यामध्ये यूज केलेली आहे. ओके. तर म्हणून पहिला पासवर्ड आहे 2424. ओके. त्याच्यानंतर पुढे येतोय. पुढे याच्यानंतर झालीच. त्याच्यानंतर इथे बघू शकता आता काय असणार आहे, PNGs. आता आपण काय केलं, जे बड्डे बॉयचं जे काय असतं तुम्हाला माहीत असेल. ओके. जर एखाद्या बड्डेचं आपण बॅनर डिझाईन करायला घेतलं तर काय बलून वगैरे काही पण येऊ शकतं. तुम्हाला जर क्रिएटिव्हिटी असेल तर सांगतो, लक्षात ठेवा. तर हे बलून आपण काय केलेलं आहे, सिंपल PNG घेतली, जाऊन तुम्हाला Googleवरती भेटेल. जर बलून PNG टाकली, सेम जे तुम्हाला मी याच्यामध्ये यूज केलेले आहे ते तुम्हाला Googleवरती पाहायला भेटेल. तुम्ही शोधायला शिका, लक्षात ठेवा. एखादं जर काय ऑब्जेक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तुम्ही शोधलं की सर्व जग सापडेल भावनो, फक्त लक्षात ठेवा. ओके. बलूनची PNG घेतली. त्याच्यानंतर पुढे येतो. सेम तसं भावनो इथे बघू शकता. मी आता तुम्हाला सांगितलं क्रिएटिव्हिटीनुसार आपण काय केलेत, खाली बलूनची एक PNG लेफ्ट साईडला प्लस वरती पताका तुम्हाला माहीत असेल. ओके. तुमच्या मराठी भाषेमध्ये, आपल्या मराठी भाषेमध्ये समजावून सांगतोय. ओके. जे हिंदी मीडियमवाले असतील त्यांच्यासाठी पण समजून घ्या. ओके. त्याच्यानंतर पुढे येते. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता, ही काय असणार आहे, एक मी पूर्ण आता ही लेअरच केलेली आहे. कोणती लेअर आहे तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये आपण काय लिहिणार आहे, प्रथम वाढदिवस समारंभ, स्थळ, निमंत्रक वगैरे जे काय असणार आहे त्या लाईनमध्ये आपण याच्यामध्ये सेट करणार आहे, जेणेकरून आपली क्रिएटिव्ह डिझाईन आहे ती एकदम प्रॉपरली दिसून येईल. ओके. चला नंतर पुढे येते. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता, फक्त एवढंच लेअरवरती लक्षात ठेवा काय यूज करतोय. त्याच्यानंतर मिकी माऊस वगैरे आपण क्रिएटिव्हिटीनुसार आपण सर्व याच्यामध्ये PNG ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे बघू शकता, आता आपण चालू करणार आहे टेक्स्टसाठी. एक अलाइनमेंट असते, लक्षात ठेवा. कधी पण बॅकग्राऊंड घ्या, बॅकग्राऊंड घेतल्याच्यानंतर ऑब्जेक्ट सेट करून घ्या. त्याच्यानंतर जे तुम्हाला PNG ॲड करायचे ते ॲड करून घ्या, किंवा एक स्टेप बाय करत आल्याच्यानंतर तुम्हाला जर PNG ॲड करायचं असेल ते करून घ्या. ओके. एकदम क्रिएटिव्हिटीनुसार डिझाईन जर तुम्ही शिकले ना, एकदम नातकुळा डिझाईन तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. फक्त लक्ष देऊन व्हिडिओ पहा. ओके. त्याच्यानंतर आता हे जे PNG झालं, त्याच्यानंतर आता येणारी शेवटची स्टेप असणार आहे ती टेक्स्टची. लक्षात ठेवा. टेक्स्टची जी असणार आहे ती लक्षात ठेवा. तुम्हाला काय करावं लागेल, फोटो क्रॉप करावा लागेल, त्याच्यानंतर ते एडिट करावं लागेल, बरोबर बसतं की नाही ते सर्व तुम्हाला करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला जाऊन डिझाईन बनणार आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता, एक असणार आहे आद्विक. तुम्हाला आता असं वाटेल तू काय बडबडायला लागलाय. ओके. तर म्हणून दुसरा पासवर्ड आहे 90
93 ओके. त्याच्यानंतर हे जे आद्विक नाव आहे भाऊ त्याला कोणता फॉन्ट आहे, DG6 नावाचा फॉन्ट आपण याच्यामध्ये यूज केलेला आहे. नातकुला असा डिझाईनसाठी आपण मी प्रत्येक फॉन्ट क्रिएटिव्हिटी वापरत असतो, लक्षात ठेवा ओके. आद्विक जो फॉन्ट असणार आहे तो DG फॉन्ट आहे. तुमच्याजवळ जर कोणता DG फॉन्ट असेल त्याचा सिम्पली त्या इंडिया फॉन्ट कन्व्हर्टरवरती जाऊन तुम्ही पूर्ण टेक्चर असतात कशाचे फॉन्टचे ते जाऊन सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्याच्यानंतर एक 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 इथे तुम्ही चेंजेस करू शकता तुमच्या फॉन्टनुसार. त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण काय आता हे चालू करूया. खाली इथे बघू शकता प्रथम वाढदिवस समारंभ, स्थळ आणि निमंत्रण. जर तुम्हाला नसेल दिसेल झूम करून दाखवतोय ओके, जेणेकरून तुम्हाला डिझाईन दिसेल. जेव्हा पूर्ण डिझाईन पूर्ण क्रिएटिव्हिटीनुसार जेव्हा बनेल ना तेव्हा तुम्हाला इथे एकदम इझिली दिसून येईल ओके. बघू शकता प्रथम वाढदिवस समारंभ जे काय तारीख वगैरे असणार आहे सर्व मराठी फॉन्ट असणार आहे, कोणतीच अडचण येणार नाही. या फॉन्टचं नाव असणार आहे बाळू. 1 नंबरचा फॉन्ट आहे खतरनाक, जो की मराठी देवनागरी फॉन्ट आहे. लक्षात ठेवा कोणत्याही युनिकोडची गरज लागत नाही. फक्त जो आद्विक जो नावाचा फॉन्ट आहे DG त्याला भावनो AMS फॉन्ट कन्व्हर्टरची गरज लागणार आहे, लक्षात ठेवा ओके. त्याच्यानंतर खाली श्री तेजस बिरंजे परिवार हे काय असणार आहे निमंत्रक स्थळ वगैरे आपण लिहिलेलं आहे. जर तुम्हाला अजून जर काय याच्यामध्ये माहिती ॲड करायची असेल याच्यामध्ये आपण जी जागा शिल्लक ठेवलेली आहे तिथे तुम्ही करू शकता ओके. याच्यानंतर इथे वरती शायरी पण आपण दिली आहे बघू शकता. जर तुम्हाला नसेल दिसेल पूर्ण डिझाईन डाउनलोड करा, त्याच्यानंतर तुम्हाला दिसून येईल. डाउनलोड म्हणजे सेव्ह करून घेतल्याच्यानंतर. त्याच्यानंतर इथे बघू शकता आमचा लडका जे काय असेल ते, आणि इथे खाली जे बॉटमचं तुम्हाला दिसते तिथे तुम्ही डिझायनरचं नाव वगैरे किंवा इथे निमंत्रकचं पण टाकू शकता ओके, समस्त जे काय असेल ते ओके. पण बघू शकता तुमच्यासमोर मी पूर्ण डिझाईन केलेलं आहे भावनो. तिसरा पासवर्ड आहे 4444. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद.